पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा 25 तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। तत्पूर्वी काही मानाच्या पालख्या त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कालपासून दाखल व्हायला सुरुवात झाली। उद्या पंढरपूरमध्ये जे वाखरी आहे त्या वाखरी ठिकाणी गोल उभं रिंगण जे आहे ते शेवटच्या ठिकाणी संपणार आहे। तत्पूर्वी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर जी काही गर्दी आहे ती गर्दी झाली पाहायला मिळते। मी सध्या गोपाळपूर पासून पुढे असणाऱ्या रांजणी रस्त्यावरती आहे आणि या ठिकाणापर्यंत जी वारी आहे ती वारी या ठिकाणी दर्शनाला पोहोचली आहे। आता या ठिकाणाहून जवळपास दर्शन घेण्यासाठी पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी जी काही रांग लागली आहे ती रांग तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। अंत्येश्वरपर्यंत या ठिकाणी भाविकांची गर्दी या ठिकाणी झाली आहे। काही भाविक या ठिकाणी आहेत, आपण त्या भाविकांशी संवाद साधणार। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण। कुठून आलात? नाव काय? वर्धा। नाव काय म्हणून? मारुती भुसारी। बर, किती वर्षांपासून वारी करता तुम्ही? 4-5 वर्षापासून। 4 वर्ष। आता जी वारी आहे ती गोपाळपूरच्या पूर्ण पुढे आलेली आहे। साधारण ही जी गर्दी असते ती दशमीला नवमीला होते, मात्र एखाद्या अगोदर पहिल्यांदा अशी गर्दी होते। काय करत म्हणजे कारण काय असावं इतकी गर्दीचं? लोकांची श्रद्धा। इतकी गर्दी पहिल्यांदा होते अशी? किती वाजता उभं राहिलं तुम्ही? आता आम्ही किती तास लागले साधारण? तास झाला इथून आता 15-16 तास लागले। 15-16 तास तुम्हाला या ठिकाणी लागणार। आणखीन काय बोल? रामकृष्ण हरी। कुठून आलात? वर्धा। पुढे पुढे या की जरा दिसणार। वर्धेहून आलो। प्रफुल्ल देशमुख। किती वर्ष झाली वारी करतात? माझा तर फर्स्ट चान्स आहे। पहिल्यांदा झाला। काय पहिल्यावरचा अनुभव काय? चांगला अनुभव तर चांगला वाटला आतापर्यंत। साधारण तुम्ही ज्या ठिकाणी उभा आहात ते गोपाळपूर पासून थोडं पूर्ण अलीकडे आहे, आणखीन तिथून बराच वेळ तुम्हाला लागणार आहे। ही जी गर्दी असते साधारण दशमीला वगैरे गर्दी असते, मात्र आणखीन दशमीला 2 दिवस वेळ आहे तोपर्यंत गर्दी होते। काय कशासाठी एवढी गर्दी होत असेल? काय म्हणजे या महाराज या पुढे जरा। रामकृष्ण हरी। आम्ही आता हे 4थी वारी आहे आमची यावेळेस। बर, पण मागच्या वेळेसपेक्षा जास्त गर्दी वाटते। मागच्या वेळेपेक्षा या ठिकाणी जास्त गर्दी होते। लाईन खूप मागे आहे, आणखी खूप वाढ। इथून साधारण किती वेळ लागतो दर्शन घ्यायला? साधारणतः 15 ते 20 तास तर नक्कीच लागतात। 15 ते 20 तास उभं राहण्याची आहे। तुम्ही दरवर्षी येतात तिथं? या दिवसाला म्हणजे आणखीन उद्या वाखरीचं रिंगण होणार आहे, जास्त होईल, त्यावेळी जास्त होईल। तुम्ही याला पण पहिल्यांदाच अशी गर्दी या ठिकाणी? हो। मंदिर पहिले तिकडे होती, म्हणजे मागच्या वेळेस आलो तो पुढे होती गोपाळपूरच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तेव्हा कमी याच्यात 22-23 तासात झालं होतं। आता किती तास लागतात? आता 20 तासाच्या वरती तर लागणार। एकंदरीत पंढरपूरचं स्वच्छता किंवा वारी स्वच्छता काय सांगाल? बऱ्याच ठिकाणी तर चांगली केलेली आहे, पहिल्यापेक्षा चांगलं केलेलं आहे, पण काही ठिकाणी अजूनही आहे त्या, म्हणजे आता आम्ही इथे आंघोळीला वगैरे गेलो होतो, ते आजूबाजूला अजून आहेच आहे तर म्हणजे लोकांना जरा स्वास्थ्य चांगलं राहील, सुधारणा तर प्रशासन सुधारण्यासाठी प्रयत्न करते, आणखी सुधारणा करावी अशी नागरिकांची वारकऱ्यांची मागणीच आहे। मात्र सध्याची पंढरपूरमध्ये आहे ती पंढरपूरमध्ये जी वारकऱ्यांची गर्दी आहे ती गर्दी वाढली दिसून येते। इथून सुद्धा माझ्या पाठीमागे सुद्धा आणखी या ठिकाणी 500 मीटरच्या आसपास गर्दी दिसून येते। उद्या बऱ्यापैकी ज्या पालखी दिंडे त्या पंढरपूरच्या जवळ येतील आणि परवा दिवशी जी मात्र आहे त्या परवा दिवशी दशमीला त्या सर्व दिंड्या पंढरपूरमध्ये येतील, त्यावेळेस मात्र पंढरपूरमध्ये गर्दी